students, we studied the some properties based on mathematical diagrams as like triangles, quadrilaterals. In a previous period, we studied the properties which are depend on right angle triangles. In Pythagoras theorem, also we studied the some applications of the Pythagoras theorem. Now, in this period, today, we are starting the third chapter of the mathematics second of the 10th class. It is a circle. In this period or in these chapters, which points are we studied? First one, a circle passing through the point 1, 2 and 3 म्हणजेच 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी जी सर्कल्स आहेत याविषयी आपण माहिती घेणार as well as a concept of the second and tangents second point. Third one is a circle which are touching to each other म्हणजेच एकमेकाला स्पर्श करणाऱ्या वर्तुळांविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत as well as the concept of arc of the circle म्हणजेच वर्तुळ कंसाची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायचे आणि याचाच आधार घेत आपण इन्स्क्राइब्ड अँगल ॲज वेल ॲज इंटरसेप्टेड आर्क ह्या दोन महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पाठातील कन्सेप्ट या ठिकाणी बघणार. ऑल्सो वी स्टडीड द सम थिअरम्स विच आर डिपेंड ऑन इन्स्क्राइब्ड अँगल ॲज वेल ॲज इंटरसेप्टेड आर्क. यावर आधारित आपल्याला या ठिकाणी प्रमेयसुद्धा बघायचे महत्त्वपूर्ण असणारी. नेक्स्ट वन इज अ क्वाड्रिलॅटरल दॅट मीन्स अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स म्हणजेच चक्रीय चौकोन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट थिअरम ऑन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. लास्टली सेकंड लास्ट वन इट इज अ सेकंड टेंजंट अँगल थिअरम म्हणजेच या ठिकाणी आपल्याला स्पर्शिका आणि छेदिका यांनी तयार झालेला जो कोन आहे त्या कोनाचं महत्त्वपूर्ण असणारं थिअरम बघायचं आहे. अँड लास्टली इन दिस चॅप्टर्स वी स्टडिंग ऑल्सो द थिअरम ऑफ द इंटरसेक्टिंग कॉर्ड्स म्हणजेच एकमेकांना छेदणाऱ्या ज्या कॉर्ड्स आहेत या कॉर्ड्सच्या थिअरमविषयी सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. एकंदरीत जे काही आपण या ठिकाणी पॉईंट्स बघणार त्यावर आधारित आपल्याला वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी मुलांना बघायची आहेत. फर्स्टली वी रिकॉल सम कन्सेप्ट ऑर सम कन्सेप्ट रिगार्डिंग टू द सर्कल म्हणजे सर्कलवर आधारित असणारे काही कन्सेप्ट प्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे इफ वी हॅव टेकन अ पॉइंट O इन अ प्लेन प्लेनमध्ये आपण एक पॉइंट घेतला आहे O सर्कल या ठिकाणी आपण काढतोय. विशिष्ट अंतर घेतलंय मी कंपासमध्ये. ड्रॉ अ सर्कल विथ अ प्रॉपर रेडियस टेकन इन कंपास. तर कंपासमध्ये आपण ठराविक त्रिज्या घ्यायची आणि या त्रिज्येचा आधार घेत आपल्याला या ठिकाणी काय करायचंय सर्कल काढायचंय. व्यवस्थितरित्या प्रथम आपण या ठिकाणी काय करूया सर्कल काढूया. अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्कल काढले. सर्कल मध्ये असणाऱ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत सर्कलवर आधारित असणाऱ्या कन्सेप्ट या ठिकाणी बघूया आपण. इथं आपण अ पॉइंट A which is taking on a circumference of the circle. Point O is a red center of the circle. Then the segment joining to the point O and A it is called as a radius of circle and it is denoted by R. So OA is equal to radius. अशा प्रकारे आपण त्रिज्येची संकल्पना या ठिकाणी समजून घेतले. म्हणजेच परिघावरील कोणताही बिंदू आणि केंद्र यांना जोडणारा रेषाखंड याला आपण काय म्हणतोय त्रिज्या असं म्हणतो. आणखी मुलांना या ठिकाणी समजा मी पॉइंट B
it is taken on a circle joined OB. It is also a radius of circle denoted by R. So here if we have measures the distance OAB as well as distance OA, these distance are same. That is why the radius of circle they are congruent. म्हणजेच एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ह्या एकरूप असतात. आपण R न दर्शवतो हे लक्षात घ्या. आता या रेषाखंडाबाबत आपण या ठिकाणी माहिती घेऊया. A segment AB which end points are lies on a circumference of the circle. सर्कलच्या circumference वर असणारे त्याचे ends points आहेत. Also this segment AB it is passing through the center of the circle. So segment AB it is called as a diameter of the circle. आपल्याला माहिती आहे. So AB it is a diameter denoted by D. बघा कुठल्याही वर्तुळाचा डायमीटर आपल्याला या ठिकाणी काय करता येतो, डी काढता येतो. म्हणजेच डी न संबोधतो आपण. मग हा डायमीटर आपल्याला कसा मिळतो पहा. आपल्याला माहिती आहे बी इज अ पॉइंट विच इज इन बिटवीन पॉइंट ए अँड बी. देयरफॉर ओ बी प्लस ओ इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू डी. किंवा आपण या ठिकाणी हे कशावरून लिहिलं तर बी डॅश ओ डॅश ए बिटवीननेस प्रॉपर्टी आपण वापरली. बट हिअर ओ बी इट इज इक्वल टू आर प्लस ओ इज इक्वल टू आर इट इज इक्वल टू ए बी. ए बी इट इज डिनोटेड बाय डी. देयरफॉर 2r is equal to d. It is a formula for calculating the diameter of the circle when we have given here a radius. जर आपल्याला त्रिज्या दिली असेल तर आपण डायमीटर या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. दुसरा फॉर्म्युला यावरून तयार करता येईल. आपल्याला रेडियस काढायची असेल हे मल्टिप्लाइड आहे इकडे घेऊया आपण. देयरफॉर रेडियस इज इक्वल टू d अपॉन 2. म्हणजेच याचा संबंध आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. What is the relation in between radius and diameter? Radius is a half of the diameter of the given circle. म्हणजेच वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. As well as diameter is twice than the radius of given circle. म्हणजेच या ठिकाणी डायमीटर हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ही कन्सेप्ट या ठिकाणी किंवा ह्या रिलेशन आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आता मुलांना आपण दुसरे दोन बिंदू या ठिकाणी वर्तुळावरच्या परिघावर घेऊया. सपोज वी हॅव टेकन अ पॉइंट सी हियर अँड डी. दीज आर द टू पॉइंट्स विच आर लाइज ऑन द सर्कल सर्कम्फरन्स. जोडू आपण हे तर मला एक सेगमेंट मिळेल. सेगमेंट सी डी. सो सेगमेंट सी डी इट इज अ सेग सी डी. इट इज अ कॉर्ड ऑफ सर्कल. याला आपण कॉर्ड म्हणतो. ही कॉर्ड जे आहे कॉर्डची आपल्याला कन्सेप्ट कशी समजून घेता येईल. द सेगमेंट जॉइनिंग टू द एनी टू पॉइंट्स विच आर लाइज ऑन अ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इट इज कॉल्ड एज अ कॉर्ड ऑफ दॅट सर्कल. म्हणजेच वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंडाला आपण काय म्हणतोय कॉर्ड ऑफ द सर्कल. मुलांनो अशा अनेक कॉर्ड या ठिकाणी आपल्याला वर्तुळाला काढता येईल. त्याचबरोबर डायमीटर सुद्धा अनेक काढता येतील. त्रिज्याही अनेक असतात हे लक्षात ठेवायचे. आता ए बी ही कॉर्ड होऊ शकते का. डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की वर्तुळावरच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण कॉर्ड असं म्हणतो. म्हणजेच जीव असं म्हणतोय. द सेगमेंट्स विच जॉइंट्स द टू पॉइंट्स which are lies on a circumference of the circle. The segment is called as a chord. Therefore, diameter AB it is a chord of circle. ही सुद्धा आपल्याला त्या वर्तुळाची जीवा सांगता येईल. याचा अर्थ व्यास हा सुद्धा वर्तुळाची जीवा असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात मोठी जी जीव आहे ही वर्तुळाचा व्यास असते असं मला सांगता येईल. सो
longest chord of the circle, it is a diameter of the circle. आपल्याला महत्वपूर्ण या ठिकाणी रिलेशन ह्या वर्तुळांच्या कन्सेप्टवर आधारित या ठिकाणी सांगता येईल. मग मुलांनो, इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण सर्कल अभ्यासले. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कॉन्ग्रंट सर्कल ही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेणं अपेक्षित आहे. कॉन्ग्रंट सर्कल कशाला म्हणायचं आहे हे आपण या ठिकाणी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनच्या आधारे आपण समजून घेऊया. ॲज वेल ॲज कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजेच एक केंद्रीय वर्तुळ ही कशाला म्हणायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ऑल्सो इंटरसेक्टिंग सर्कल, these 3 points which are studying with the help of specific diagram, ठराविक डायग्राम या ठिकाणी आपल्याला काढायचे त्यांचे आणि ह्या तिन्ही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घ्यायचे. तर पहिले आपण बघूया कॉन्ग्रंट सर्कल. कॉन्ग्रंट सर्कल म्हणजेच एकरूप वर्तुळे कशाला म्हणायचे. Student, see here a congruent circle. Which are the congruent circles? If we have taken a point A on a first circle joint OA, we get R1. It is the radius of the first circle. Also, we have taken point B on a second circle joint PB, we get R2. It is the radius of the second circle. आता आपल्याला congruent circle कशाला म्हणायचे बघा. If OA is equal to PB, that means R1 is equal to R2, then two circles are congruent. म्हणजे इथं कंडिशन लक्षात घ्या, दोन वेगवेगळी वर्तुळ असतील आणि त्यांच्या त्रिज्या समान असतील. If length of the radius of the any two circle, if these are congruent, then the given circles are congruent circle. लक्षात ठेवायचा आहे पॉइंट. आपल्याला ह्या पॉइंटचा वापर पुढे या ठिकाणी करायचा आहे. पुढची कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार कॉन्सेंट्रिक सर्कल. बघा, कॉन्सेंट्रिक सर्कल कॉन्सेंट्रिक सर्कल कशाला म्हणायचंय तर इथं आपण एक वर्तुळ काढलंय मूळचं, ज्याचा पी केंद्र असलेला वर्तुळ आहे. आता रेडियस थोडीशी चेंज करतो आणि दुसरं एक वर्तुळ काढतो पी हा केंद्रबिंदू मानून. वी हॅव टेकन अ पॉइंट पी. इट इज रेडियस ऑफ सर्कल. सच सर्कल्स whose center are same. बघा, अशी अनेक वर्तुळ तुम्ही काढता. चित्रकलेमध्ये वेगवेगळी चित्र काढताना तुम्ही या ठिकाणी अशी वर्तुळ काढलेली आहे. ही जी वर्तुळ आहेत पहा, की ज्यांचा केंद्रबिंदू एक असतो, अशा वर्तुळांना आपण काय म्हणतोय कॉन्सेंट्रिक सर्कल. डेफिनेशन काय कराल, समजा मी इथं ए पॉइंट घेतलाय, एपी जर जोडला तर एपी इज R2 अँड A1 इज R1. म्हणजेच पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1 आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे, पण केंद्र मात्र एकच आहे. देयर इज ओनली वन सेंटर ऑफ द एनी टू सर्कल. देन these two circles are said to be concentric circle. म्हणजेच एक केंद्रीय वर्तुळ असं म्हणू आपण. आता इंटरसेक्टिंग सर्कल आपण या ठिकाणी पॉइंट बघायचंय पहा. इंटरसेक्टिंग सर्कल इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजेच एकमेकांना छेदणारी वर्तुळे, याला आपण छेद वर्तुळे सुद्धा म्हणतो. बघा, लक्ष द्या, इथं पहिलं वर्तुळ काढतोय मी, ज्याचा केंद्र हा O आहे, सॉरी पी आहे, आणि दुसरं एक वर्तुळ मी या ठिकाणी काढतोय जे पी केंद्र असलेल्या वर्तुळा काय करते, छेदते. तर बघा, हे जे वर्तुळ आहे ज्याचा O हा सेंटर आहे, हे दोन्ही वर्तुळ ए आणि बी बिंदूत एकमेकाला छेदत आहेत. सो पॉइंट ए अँड बी, दीज आर द कॉमन पॉइंट विच आर लाइज ऑन अ बोथ सर्कल. दोन्ही वर्तुळावरचे हे दोन बिंदू आहेत, कॉमन पॉइंट्स आहेत. सो दीज पॉइंट आर सेड टू बी इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ द गिवन टू सर्कल.
आणि म्हणून जर दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असतील तर त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंट हे नेहमी दोनच असतात, लक्षात घ्या. हा एक गुणधर्म या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण जो लक्षात ठेवायचा आहे. इफ टू सर्कल्स intersect to each other, there is only 2 points which are common points lies on both circle. हा एक या ठिकाणी महत्वपूर्ण कन्सेप्ट या ठिकाणी बघायचा आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया आपण 9th क्लासमध्ये आणखीन काही कन्सेप्ट अभ्यासलेत, थिअरम्स अभ्यासलेत. डिपेंड ऑन अकॉर्ड्स, कॉर्डवरील असणारे थिअरम या ठिकाणी आपण बघितलेत. आता मुलांना आपण या ठिकाणी काही प्रॉपर्टी बघूया ज्या नववीमध्ये अभ्यासलेत. त्यापैकी काही प्रॉपर्टी या ठिकाणी आपण बघूया. बघा, जर समजा मी या ठिकाणी पॉइंट O काढलाय, टेकन ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल, ड्रॉ अ सर्कल. वर्तुळ काढायचंय त्रिज्या घेऊन, सेम त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचंय. तर इथं जरी थोडस काय होतंय, आपल्याला अस्पष्ट असं वर्तुळ दिसत असलं तरी सुद्धा इमॅजिन करायचंय. तर हे एक वर्तुळ आपण काढलंय पहा. आता या वर्तुळाचा O हा सेंटर आहे. आपण कॉर्ड AB काढतोय. टेक अ पॉइंट A and B on a circle, join these 2 points, we get a chord AB. आता आपण कॉर्ड AB काढलाय, तर कॉर्ड AB वर आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर सेगमेंट काढतोय जो सेंटर मधून जातो. जर असा आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर सेगमेंट काढला तर हा परपेंडिक्युलर सेगमेंट इथं पॉइंट M मध्ये कॉर्ड AB ला इंटरसेक्ट करतो. सो हिअर A डॅश M डॅश B असं आपण म्हणूया. आता लक्ष द्यायचंय पहा, इट इज अ परपेंडिक्युलर. कंडिशन काय दिले पहा, इफ OM परपेंडिक्युलर कॉर्ड AB, आणि कंडिशन आपल्याला ही दिले. जर असं असेल तर आपण थिअरम अभ्यासलंय, AM इज इक्वल टू MB. म्हणजेच हा OM बायसेक्ट करतो कॉर्डला. देअरफॉर देन AM इज इक्वल टू MB. हे आपण वर्ड मध्ये कसं या ठिकाणी सांगू शकू, इफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑन एनी कॉर्ड, this perpendicular bisector the given chord. म्हणजेच या ठिकाणी हा परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो दिलेल्या कॉर्डला. हे पहिलं थिअरम या ठिकाणी आपण बघितलं. याचा कॉन्व्हर्स आपल्याला घेता येईल. आता कॉन्व्हर्स मध्ये आपण एवढंच घेऊया फक्त. हे डायग्राम लक्षात घ्या. AB इज अ कॉर्ड, OM is a line or segment joining to the center and the point which is lies on chord AB, and point M, it is a midpoint of the chord AB. म्हणजेच O बिंदूतून आपण केंद्रातून काढलेला रेषाखंड आहे की जो AB च्या मध्यबिंदूला या ठिकाणी काय करतो किंवा मध्यबिंदूवर काढलेला रेषाखंड आहे. हा रेषाखंड काय करतो पहा, तर AB ला काय असतो, परपेंडिक्युलर असतो. म्हणजे त्या ठिकाणी काय लिहाल, कॉन्व्हर्स. इफ AB इज अ कॉर्ड अँड पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ कॉर्ड AB. कॉर्ड AB चा हा मिड पॉइंट असेल, देन OM is perpendicular to AB. ही या ठिकाणी आपल्याला गुणधर्म स्पष्ट करता येईल. म्हणजेच the segment joining to the center and the midpoint of the chord, it is perpendicular to the chord. हा कॉन्व्हर्स आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल.
मुलांना अशी वेगवेगळी गुणधर्म आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेले आहेत आणि यासाठी आपण ट्रायंगलच्या कॉन्ग्रन्सीच्या टेस्ट या ठिकाणी यूज केलेत. ॲज लाईक सेकंड वन, इक्वल लेंथ ऑफ द कॉर्ड्स in a same circle, they are lies in circle with the equidistance from the center. म्हणजे या ठिकाणी वर्तुळाच्या केंद्रातून किंवा केंद्रापासून इक्वल कॉर्ड जे आहेत किंवा लेनच्या कॉर्ड जे आहेत ह्या समान अंतरावर असतात. अर्थात कॉन्ग्रंट कॉर्ड्स आर equidistant from the center of the circle in a same circle. म्हणजे एकाच वर्तुळात जर एकरूप जीवा काढल्या तर त्या केंद्रापासून इक्विडिस्टंट असतात म्हणजे समदूर असतात. हा एक गुणधर्म आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मुलांनो, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण इयत्ता 9वी मध्ये बघितलेत. या इयत्तेतील पहिला पॉइंट या सगळ्यांचा आधार घेत आपण या ठिकाणी बघणार. द सर्कल्स विच आर पासिंग थ्रू द पॉइंट 1, 2 and 3 हा एक महत्वपूर्ण पॉइंट या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. सर्कल पासिंग थ्रू circle passing through the point 1, 2 and 3 म्हणजे 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ आपल्याला याविषयी माहिती घ्यायची. पहिल्यांदा आपण the circles which are passing through the 1 points ही कन्सेप्ट आपण घेऊया. तर मुलांना इथं ए हा पॉइंट घेतलाय मी. तर या ए बिंदूतून आपल्याला किती वर्तुळ काढता येतील ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच ए हा पॉइंट जो आहे तो वर्तुळावर असला पाहिजे. अशी वर्तुळ किती काढू शकतो हे पहिलं झालं. बघा, समजून घ्यायचंय. पूर्ण वर्तुळ तुम्ही काढायचंय. हा पॉइंट ए आहे. दुसरं वर्तुळ आपण काढूया ए मधून जाणार. तुम्ही चित्रकलेमध्ये चित्र काढत असताना सुद्धा याचा यूज केलाय. हे दुसरं जाईल. आणखी एखादं काढता येईल का? तिसरं जाईल पाहिजे. आलं लक्षात? चौथं सुद्धा काढता येईल, 5वं काढता येईल. अशी अनेक वर्तुळा या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, एकाच पॉइंट मधून काढता येतील. सो मग काय या ठिकाणी आपल्याला गुणधर्म सांगता येईल? The many circles or infinite numbers of the circle which are passing through the one point. एका बिंदूतून अनेक वर्तुळ आपण या ठिकाणी काढू शकतो किंवा अनेक वर्तुळे जातात. हे आपल्याला या ठिकाणी गुणधर्म समजून घेता येईल. दुसरा गुणधर्म आपण बघणार, जर 2 बिंदू दिले असतील तर त्या बिंदूतून अशी किती वर्तुळ काढता येतील आपण कृतीद्वारे या ठिकाणी समजून घेणार आहोत. सपोज वी हॅव टेकन अ पॉइंट ए and point B in a same plane. आता आपल्याला या ठिकाणी सेम प्लेन मध्ये 2 बिंदू दिलेत. या बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी मी हे दोन्ही पॉइंट या ठिकाणी जोडतोय पट्टीच्या सहाय्यानं. कृतीयुक्त आपण हे समजून घेणार आहोत. मुलांनो, परीक्षेत तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा हा विचारला जाऊ शकतो प्रयोग. बघा, तर इथं आपल्याला सेगमेंट ए बी फॉर्म झालेला दिसेल. आता ह्या ए बी सेगमेंटचा आपल्याला परपेंडिक्युलर काढायचं आहे किंवा यातून जाणारी वर्तुळ आपण काढली 2. कुठली 2 वर्तुळ घेऊया आपण. समजा मी इथे एक वर्तुळ काढतोय ज्याचं सेंटर आपल्याला या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे. बघा, किंवा याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर प्रथम काढूया आणि मग याचा आधार घेत आपल्याला काय करायचंय, ही प्रॉपर्टी समजून घ्यायची. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्याची आपण कृती इयत्ता 9वी मध्ये सुद्धा अभ्यासले, 8वीत अभ्यासले. याचाच यूज मी इथं करतोय. सेम डिस्टन्स आहे, हे सेम डिस्टन्स घेऊन आपण ही कृती करतोय. पॉइंट आउट करा.
जे छेदनबिंदू आहेत, जे आपण आर्क या ठिकाणी इंटरसेक्टिंग काढले, यांचे बिंदू पॉइंट आउट केले आणि या बिंदूतून जाणारी पट्टीच्या सहाय्याने काही काढली, मी लाईन काढली. द लाईन L, इट इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट AB. अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. याचा या ठिकाणी यूज करायचा आहे. आता इथं आपण मुलांनो वेगवेगळे पॉइंट घेऊया. समजा P पॉइंट घेतलाय, Q घेतलाय, इकडं R घेतलाय, असे अनेक पॉइंट तुम्ही घेऊ शकता. या 3 पॉइंटला आपण सेंटर ॲज अ सेंटर म्हणून या ठिकाणी घेऊ. मी वर्तुळ काढून बघूया. तर पहिल्यांदा मी काय करतोय, PB इतकं डिस्टन्स घेतलं. टेक अ रेडियस ॲज अ PB अँड ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर P. P सेंटर घेऊन आपल्याला सर्कल काढायचं. तर या पद्धतीने आपण हे सर्कल काढू शकतो. पहा, पहिलं सर्कल झालं. आता AQ हा या ठिकाणी रेडियस घ्या आणि याचा आधार घेत आपल्याला काय करायचंय, सर्कल काढायचंय. व्यवस्थित अंतर घ्यायचंय. तुम्ही ही कृती तुमच्या वहीवर सुद्धा करायची आणि वहीवर ही कृती करून हा प्रयोग समजून घ्यायचा आहे. हे दुसरी झालं सर्कल. तिसरं, टेक R ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड ड्रॉ अ सर्कल. तर असं एक सर्कल आपण या ठिकाणी काढलं. समजा मी इकडं S पॉइंट घेतलाय खालच्या बाजूला, D घ्या. ह्या बिंदूंना आपण ॲज अ सेंटर घेऊन वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळ काढतोय. ड्रॉ अ सर्कल विथ डिफरंट रेडियस. ऑब्झर्व देम, these all circles which are passing through the point A and B. So लक्षात घ्यायचे, तर अनेक वर्तुळ या ठिकाणी आपण काढू शकतो 2 बिंदूतून जाणारी. So infinite numbers of the circles which are passing through the 2 points, any 2 points, and their centers are lies on. ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला या ठिकाणी Q सेंटर आहे, P सेंटर आहे, R आहे, T आहे आणि S आहे. असे वेगवेगळे सेंटर आपण घेऊन सर्कल काढलेले आहेत. हे सगळे सेंटर जे आहेत हे वर्तुळांचे आहेत. आणि हे कुठं आहेत मग, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर जो AB चा आपण काढलाय त्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. सो इनफायनाइट नंबर्स ऑफ द सर्कल्स विच आर पासिंग थ्रू द एनी 2 पॉइंट्स लाईज इन अ सेम प्लेन and their center are lies on the perpendicular bisector of the segment forming given 2 points. म्हणजे दिलेल्या 2 बिंदूंपासून तयार झालेला जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर ह्या सगळ्या वर्तुळांचे काय असतात, सेंटर असतात, असं आपण या ठिकाणी समजून घेत आहे. मुलांनो, तिसरा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. आपण 1 आणि 2 बिंदूतून जाणारी वर्तुळ नेमकी त्याविषयी माहिती घेतली. आता 3 बिंदू जर दिले असतील तर त्यातून जाणारं वर्तुळ आपण काढायला शिकलोय इयत्ता 9वी मध्ये. याला आपण समजा इथं A पॉइंट घेतलाय, B घेतलाय, C घेतलाय, सेम प्लेन मध्ये आहेत. यातून जाणारं वर्तुळ काढायचंय. आपण सर्कम सर्कल काढण्याची कन्सेप्ट लक्षात घ्यायचे जे आपण 9वी मध्ये अभ्यासले. याचाच आधार घेत आपण किती वर्तुळ काढता येतील हे बघूया. AC जॉईंट केला मी, याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. एक सेगमेंट कुठलाही घेतला मी AC, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, C वर लोखंडी टोक ठेवून आपण इकडे एक आर्क काढू. सेम मेथडने या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला कृती करायचे. C वर लोखंडी टोक ठेवा, आर्क काढायचंय, पॉइंट आउट करा छेदनबिंदू आणि यातून जाणारी रेषा आपल्याला काढायचंय. ही जी रेषा आहे ही रेषा म्हणजेच मुलांना काय सांगता येईल आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट AC. आपण 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ या ठिकाणी किती काढता येतील हे अभ्यास. आता मुलांना या ठिकाणी दुसरी कृती करूया. कुठलाही एक दुसरा सेगमेंट जोडा. BC जोडला समजा आपण,
तर BCचा आपण या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. त्यासाठी सेम कृती करायची. बघा, BC पेक्षा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, C बिंदूवर लोखंडी टोक ठेवून दोन्ही बाजूला आपण आर्क काढतोय. सेम कृती करायचे. छेदणारे दोन आर्क काढलेत, पॉइंट आउट केले हे दोन बिंदू, आणि या बिंदूतून जाणारे आपण काय करतोय, सेगमेंट काढतोय. हा एक या ठिकाणी पॉइंट आहे, इथे एक आहे. बघा, तर या पद्धतीने आपल्याला हा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळेल BCचा. आता हे एकमेकांना जिथं छेदतायत तो बिंदू मी या ठिकाणी पॉइंट आउट केला. सपोज वी हॅव टेकन अ पॉइंट O which intersect the perpendicular bisector of the any two segments in a same plane. आता आपल्याला O ऍज अ सेंटर घ्यायचं आहे आणि सर्कल काढता येते का बघूया आपण. त्यासाठी आपण त्रिज्या घेणार OA इतकी, एवढी त्रिज्या घेतली आणि सर्कल काढूया. तर या पद्धतीने आपण सर्कल काढू शकतो. पहा, हे जे सर्कल आहे हे सर्कल तिन्ही बिंदूतून जातं. व्यवस्थित जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एकच सर्कल या ठिकाणी आपल्याला तीन बिंदूतून जाताना दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रॉपर्टी सांगता येईल, देर इज ओनली वन सर्कल विच इज पासिंग थ्रू द थ्री डिस्टिंक्ट पॉइंट्स विच आर लाईज इन अ सेम प्लेन. एकाच प्रतलातील कोणत्याही तीन बिंदूतून फक्त एक आणि एकच वर्तुळ जातं. हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुलांनो, महत्त्वपूर्ण असणारा हा पॉईंट या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आजच्या तासाला इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद. पुढच्या तासाला पुढचे मुद्दे बघूया.